कराड तालुक्यातील बोगस मतदानाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार गेली 8 दिवस तहसील कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसलेले आहेत। माझ्यासोबत आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। गणेश पवार आहेत, काय भूमिका आहे आपली? आमच्या कापिल गावामध्ये ज्या 9 लोकांच्या विरोधात मी अमरण उपोषणास बसलेलो आहे, या लोकांचं कापिल गावामध्ये घर, जमीन, रेशन कार्ड नसताना यांनी बोगस आधार कार्ड तयार करून कापिल गावामध्ये मतदान नोंदणी करून मतदान केलेलं आहे। तसेच या लोकांचं पूर्वी झालेल्या ग्रामपंचायत मतदार यादीमध्ये व 2024मध्ये झालेल्या लोकसभेच्या मतदार यादीमध्ये या लोकांची नावे नसताना 2024च्या विधानसभेमध्ये डायरेक्ट नावे आलेले आहेत। त्यामुळे या लोकांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा यासाठी मी अमरण उपोषणाला बसलेलो आहे। प्रशासनाने काही संपर्क केला आहे का आणि तुम्ही तुमची भूमिका त्यांना कशा प्रकारे सांगितलेली आहे? प्रशासनाचं असं म्हणणं आहे की आम्ही त्यांचा 7 नंबर फॉर्म भरतो, त्यांची हेअरिंग लावतो आणि त्यांची नावं वगळतो। परंतु मी प्रशासनाला सांगितलेलं आहे की माझी तक्रार गुन्हा दाखल करण्यासंदर्भातली आहे, माझी नावे वगळण्याबाबतची कुठलीही तक्रार नाही। परंतु निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्या मर्जीनं 7 नंबरचा फॉर्म भरलेला आहे आणि त्याच्या नोटिसा काढलेल्या आहे आणि त्याची 25 तारखेला हेअरिंग लावल्या। परंतु तलाट्यांचा पंचनामा पहिला असता त्यांना नोटिसा बजवाय दिल्या होत्या, परंतु त्यांनी असं स्पष्ट उल्लेख केलेला आहे की ही लोक इथं राहिला नाहीत, त्यामुळे यांना आम्ही नोटिसा बजवू शकत नाही असा पंचनामा त्यांनी स्पष्ट करून दिलेला आहे। आणखी किती दिवस आपण उपोषण करणार आहात? जोपर्यंत ह्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी उपोषणासनं माघार घेणार नाही आहे, या निर्णयावर मी ठाम आहे। तसेच या लोकांची इतर तालुक्यातील इतर गावामध्ये त्यांची मतदार नोंदणी आहे, त्याबाबतचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत। निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांची त्या गावातून मतदान कमी न करता कापिलमध्ये का वाढवली याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांची चौकशी व्हायला पाहिजे। कारण पूर्वीच्या ठिकाणचं नाव कमी केल्याशिवाय नवीन ठिकाणी नाव वाढवता येणार नाही, हा कायदा आहे। हे असं असताना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पूर्वीचं नाव ठेवून कापिल गावामध्ये मतदान नोंदणी केलेले, हा माझा त्यांच्यावर गंभीर आरोप आहे आणि त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत। बोगस मतदारांवर गुन्हा दाखल व्हावा, त्याचबरोबर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणी गणेश पवार यांनी केली। संभाजी थोरात, साम टीव्ही न्यूज, कराड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।